नमस्कार, मी गावचा गुरुजी. आजचा दिवस केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान, त्यांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षिततेची नवी वाट दाखवणारा एक अविस्मरणीय दिवस होता. मित्रांनो, आज जिल्हा परिषद हायस्कूल वागी, तालुका नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, आमदार कल्याणकर साहेब आणि आमदार आनंदराव बोंढारकर साहेब, संचालिका प्रणिताताई देवरे, संगीताताई डक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. मान्यवरांचे आगमन होताच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शाळेच्या वतीने तसेच माजी विद्यार्थी संघ आणि सदस्याच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पण आजच्या कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य अजून बाकी होतं. आज प्रणिताताई देवरे यांचा वाढदिवस, आणि वाढदिवस म्हटलं की शुभेच्छा, केक आणि आनंद. पण आजचा वाढदिवस यापेक्षा काहीतरी वेगळा होता, कारण अनिल पाटील बोरगावकर यांच्या पुढाकारातून प्रणिताताई यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 707 विद्यार्थ्यांचा विमा काढण्यात आला. मित्रांनो, वाढदिवस साजरा करण्याची पद्धत अनेक असतात, पण शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी घेऊन त्यांना सुरक्षिततेचं कवच देणं ही खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच हा क्षण केवळ या वागी गावासाठी नाही, तर शिक्षण क्षेत्रासाठीच प्रेरणादायी ठरला. यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्यात आला. इयत्ता 10वीतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यासोबतच प्रत्येक विषयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता 8वी मधील NMMS होल्डर्स आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी गौरव करण्यात आला. कारण विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे केवळ एक प्रमाणपत्र किंवा पुरस्कार नाहीये, तो त्यांच्या मेहनतीवर उमटलेला विश्वास असतो. सत्कारनंतर विद्यार्थी मुस्कानने आपल्या भावना व्यक्त केल्या. मला 10वी बोर्डमध्ये 92% पडले. मी या शाळेत 8वी मध्ये आले. माझा जो 8वी ते 10वीचा जो प्रवास होता, हा 3 वर्षाचा अतिशय सुंदर होता. या शाळेतील जो शिक्षकांचा जो स्टाफ आहे तो मला अतिशय आवडतो. म्हणजे या शाळेमध्ये फक्त विद्यार्थ्यांचं शिक्षणच नव्हे, तर म्हणजे विद्यार्थ्यांनी कसं बोलावं, कसं वागावं. त्यानंतर आमदार कल्याणकर साहेबांचा सत्कार करण्यात आला, आणि त्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत, मेहनत करावी आणि आपल्या यशातून आपलं कुटुंबासोबतच आपल्या गावाचं आणि शाळेचंही नाव मोठं करावं, असा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याचं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे मोठे कष्ट जिल्हा परिषद हायस्कूल वागी येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय संजय शेळगे सर यांनी घेतले. त्यांच्या या मेहनतीमुळे माजी विद्यार्थी एकत्र आले आणि आजचा हा सुंदर प्रेरणादायी सोहळा यशस्वीरित्या पार पडला. मित्रांनो, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, मान्यवरांचं मार्गदर्शन आणि 707 विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी उचललेले हे पाऊल, यामुळे आजचा दिवस खऱ्या अर्थानं अविस्मरणीय ठरला. मित्रांनो, आजचा हा सोहळा संपला, पण विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली प्रेरणा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास नक्कीच पुढे कायम राहणार आहे. असाच एखादा प्रेरणादायी दिवस घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत चला तर मग शिकत राहू, प्रयत्न करत राहू आणि गावातूनच प्रेरणा देत राहू. जय हिंद, वंदे मातरम.